नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये विक्रांत शर्मा अकॅडमीच्या. आज आपण बघणार आहोत एसबीआयच्या स्टॉक बद्दल बघणार आहोत आपण की एसबीआयचा स्टॉक आता कसा आहे. तर जर बघितलं तर आपल्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये सगळ्यात मोठी बँक जी आहे ती एसबीआय आहे. पीयर कंपॅरिझन मध्ये सगळ्यात महागडी बँक तुम्हाला हीच बघायला मिळणार. जर इथं बघितलं तर एसबीआय आहे, बँक ऑफ बडोदा आहे, हे बघा इकडे बँक पंजाब नॅशनल बँक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट जो पी आहे 11.33 ते 11.30 जवळपास तो आहे फक्त आणि फक्त एसबीआयचा. सगळ्यात महागडी बँक इन अ पब्लिक सेक्टर बँक, ठीक आहे, एसबीआय, आणि ती डिझर्व पण करते. आणि आरओसी सगळ्यात हायएस्ट जवळपास, ठीक आहे. क्वार्टर सेल पण सगळ्यात जास्त वरती बऱ्यापैकी यांचा. क्वार्टरली ग्रोथ पण आहे, सगळं आहे. मार्केट कॅप सगळ्यात हायएस्ट. त्यामुळे मार्केटच्या इंडियन बँकिंग सिस्टमचा 20 to 25% पार्ट हे ओनली एसबीआय सांभाळते. त्यामुळे तुम्ही समजू शकता हे किती मोठी प्रॉफिटेबल बँक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बॅलन्स शीट, ठीक आहे, बॅलन्स शीटची जरूरत नाही बघायची. बँकिंगला काय बघणार बॅलन्स शीट. क्वार्टरली ग्रोथ बघा, 3000 कोटींनी त्यांचा काय वाढलेला आहे, रेव्हेन्यू हा वाढलेला आहे 3000 कोटींनी. इंटरेस्ट जर बघितला तर ठीक आहे, इंटरेस्टचा काही एवढा विशेष फरक नाही आहे याच्यामध्ये, ते काय फार चेंजेस नाही आहे. त्यानंतर आपण बघितलं की मार्जिन, फायनान्सिंग मार्जिन निगेटिव्ह 17% झालेलं आहे, ठीक आहे. फायनान्सिंग प्रॉफिट बघा, फायनान्सिंग प्रॉफिट कमी झालेला आहे, ठीक आहे. फायनान्सिंग प्रॉफिट ऍक्च्युली थोडासा कमी झालेला आहे, पण प्रॉफिट बिफोर टॅक्स यांचा त्यामुळे थोडासा कमी झालेला आहे, त्याचा इफेक्ट आला त्याच्यावर. अदर इन्कम मध्ये एसबीआयने वाढवलेत पैसे, म्हणजे मेन जो बँकिंगचं काम आहे की पैसे आणणं लोकांकडनं, त्याच्यावर इंटरेस्ट कमवणं, त्याच्यामध्ये ते कमी झालेत. पण अदर सोर्सेस मधलं म्हणजे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, अदर ऍक्टिव्हिटी, कस्टमरला नवीन नवीन सर्व्हिसेस देणे, त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं हे केलेलं आहे, ठीक आहे. नेट एनपीए आहे 0.42. नॉन परफॉर्मिंग ॲसेट सगळ्यात महत्त्व असतो बँकिंगला, कमी आहे 0.42. म्हणजे 100 रुपयापैकी फक्त 42 पैसे त्यांचे नॉन परफॉर्मिंग आहे, म्हणजे लोक यांचे लोन देत नाही, बाकी सगळे लोन देतात. ग्रॉस एनपीए जास्त आहे, ठीक आहे, पण नेट एनपीए जास्त महत्त्वाचा असतो, ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण जर बघितलं कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये, कॅश फ्लोमध्ये ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीनी इन्कम तर डेफिनेटली यांचा वाढलेला आहे, म्हणजे इनफ्लो वाढलेला आहे. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचं लोन जास्त दिले गेलेले आहेत, त्यामुळे अडचण काही नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. बाकी काही नाही विशेष. नेट ऑपरेटिंग इनफ्लो वाढलेला आहे, त्यामुळे ब्रेकआउटला आली कंपनी एसबीआय. स्ट्रॉंग कंटेंटर एकदम. रिटर्न ऑन इक्विटी 10% होता, आज आहे 17% दिलेला आहे रिटर्न ऑन इक्विटी मागच्या वर्षी, ठीक आहे. आपण बघूया चार्ट, छोटा व्हिडिओ ठेवू आपण. टेक्निकल मेन बघूया आपण. टेक्निकलमध्ये बघितलं तर एक फ्लॅग अँड पोल पॅटर्नचं सुंदर एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ही जी लेवल मी ड्रॉ केली ती गोल्डन झोनची लेवल आहे. म्हणजे जर आत्ता कोणाला जर याला विकत घ्यायचं असेल या लेवलला तर तुम्ही घेऊ शकता. जी लेवल आहे तुमची जवळपास 950च्या जवळपास आहे. जर तुम्ही इथे एंट्री करायला तयार असाल, जर तुम्ही इथे 950 रुपयाला एंट्री करायला तयार असाल तर एसएल कुठे लावला पाहिजे. तर खूप लोक इथे एसएल लावणार आहेत, मला वाटतं हे चुकीचं आहे. एसएल लावला पाहिजे मिनिमम इथे, आणि मॅक्झिमम ही लेवल सांगतो तुम्हाला 770ची लेवल आहे. मिनिमम एसएल इथं पाहिजे तुमचा, ठीक आहे. आणि मॅक्झिमम एसएल तुम्हाला सध्या तरी इथे लावायला मिळेल, विच इज 670 और 650 या लेवलला, ठीक आहे. या लेवलला तरी मिनिमम ठेवा, किंवा 700 धरा, चला 770 ते 700 रुपये राऊंड फिगर करून टाकू आपण. हा पाहिजे. टार्गेट जर आपण बघितले तर याचे टार्गेट मगाशी मी हिंदी पदार्थाला काढले होते, तर तुम्हाला मी याचे टार्गेट आत्ता सांगून टाकतो. टार्गेट 1 आणि टार्गेट 2 सांगतो तुम्हाला. 9,650 चाललाय ना, टार्गेट 1 असणारे 1020 पाहिलं, 1030 किंवा 20 आहे. आणि दुसरं टार्गेट आहे 1130च्या दरम्यान, 20 ते 30च्या दरम्यान, जर हा 10 राहिला तर. पण थोडंसं आहे ना मॅनिप्युलेशन इथं आहे. हा थोडासा इथे एक साइडवे झोन मध्ये पकडणार आहे आणि मग परत ब्रेकआउट करेल. तर तुम्हाला म्हणून म्हणलं की इथे एसएल लावू नका. एका दिवशी बॅड न्यूज तो खाली एसएल गेला लिक्विडिटीसाठी, म्हणून सांगितलं की मॅक्स एसएल इथे ठेवा. इथे याचा चान्स फार कमी आहे, इथे याचा चान्स बऱ्यापैकी कमी आहे. त्यामुळे ठरवून करा आणि आपली रिस्क ही कॅल्क्युलेटेड ठेवा. जास्त पैसे एकाच याच्यावर रेकमेंडेशन जायचे नाही. आपण प्रॉपर त्याला डायव्हर्सिफाईड केलं पाहिजे. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन एका स्टॉक अनालिसिस बरोबर. धन्यवाद.